कंधारच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांच्या अंगावर उंदीर फिरत असल्याचे प्रकार वैद्यकीय अधीक्षकांनी त्यावर अजब उत्तर दिले। रुग्णांनी खाली टाकलेलं अन्न खाण्यासाठी उंदीर आले असावेत असा दावा डॉक्टर किशोर कदम यांनी केलाय। घडलेला प्रकार आहे तो मानसिक रुग्ण एक ॲडमिट होता आणि त्याला त्या संवेदना कमी असल्यामुळे त्याच्या अंगावर तो उंदीर चालत होता आणि तो घडलेला प्रकार खरंच खेदजनक आहे। पण आमची स्वच्छता आम्ही 2 ते 3 वेळेस स्वच्छता करतो आणि ग्रुपवर ते आम्ही GPS कॅमेराद्वारे ग्रुपवर टाकतो। स्वच्छता कर्मचारी पण ते पूर्ण लक्ष देऊन करतात, पण काही वेळेस रुग्णांकडून अन्नपदार्थ खाली सांडले जातात आणि ते खाण्यासाठी उंदीर आले असण्याची शक्यता आहे। तर रुग्णांना चावा घेणाऱ्या उंदरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी केली। सगळं हे स्वच्छता पाहिजे, उंदीर साप इचू काडा बाहेरून काही येऊ नये, पेशंटला त्रास होऊ नये, सगळी स्वच्छता राहावी। कोणी असो, आम्ही असो, कोणी असो, पेशंटला तकलीफ घडायला नाही पाहिजे। हा तर त्याची तुम्ही सगळी व्यवस्था करावं चांगली, ही आलाच नाही पाहिजे मध्ये उंदीर। ऐसे प्रकार से तुम्हें व्यवस्था कराओ चाहिए। 2 दिन से यहाँ शरीफे वाले हैं, चूहे आ रहे यहाँ आंगों पे जा रहे, काट रहे, जा रहे, निकले। जरा देख निगरानी करो जरा दवाखाने की। सरकारी दवाखाना है, खंडार का दवाखाना है ये। हाँ डर लगता है कैसा चूहे का, डर लगता ना। क्या होगा काटा करा तो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।